नमस्कार, मी सचिन गव्हाणे आपलं स्वागत करतो मित्रांनो आयडिया बुलेटिनमध्ये। बुलेटिनची सुरुवात करूया एका महत्त्वाच्या बातमीनं। संतोष देशमुख हत्या प्रकरणात पहिला जो जामीन आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे। आरोपी सिद्धार्थ सोनावणेला केस कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे। सोनावणे विरोधात पुरावे नसल्यानं सीआयडीनं आरोपपत्र दाखल केले नाही। 25,000च्या जात मुचलक्यावरती जामीन जो आहे तो मंजूर करण्यात आला आहे। आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर आपल्यासोबत फोन लाईनवरती जोडले गेलेले आहेत। कृष्णा, काय अधिक माहिती? सचिन, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सीआयडीनं 1800 पानांचं आरोपपत्र दाखल केलेलं आहे। मात्र या आरोपपत्रामध्ये जो संतोष देशमुख यांच्या हत्येच्या दिवशी त्यांच्या प्रत्येक हालचालीची टीप देणारा आरोपी होता सिद्धार्थ सोनावणे, याच्या विरोधात पुराव्याअभावी सीआयडीनं आरोपपत्र दाखल केलेलं नव्हतं आणि इतर सगळ्या आरोपींच्या विरोधामध्ये आरोपपत्र दाखल केलेलं होतं। मात्र या सिद्धार्थ सोनावणेच्या विरोधामध्ये आरोपपत्र दाखल नसल्यामुळे जे काही पुरावे त्याच्या विरोधात नव्हते त्याचा विचार करून केज कोर्टानं या गुन्ह्यामध्ये पहिला जामीन जो आहे तो केज कोर्टानं मंजूर केलेला आहे। आरोपी सिद्धार्थ सोनावणेला 25,000च्या जात मुचलक्यावरती जामीन देण्यात आलेला आहे आणि त्याला तुरुंगातून सोडण्याचे आदेश केज कोर्टानं आज जारी केलेले आहेत। त्यामुळे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात जे काही मोक्का लागलेला होता त्या मकोका गुन्ह्यामध्ये हा पहिलाच जामीन आहे। कारण सिद्धार्थ सोनावणे याच्या विरोधामध्ये पुरावे नसल्यामुळे सीआयडीनं आरोपपत्र दाखल केलेलं नव्हतं आणि त्याला आता जामिनावरती सोडण्याचे आदेश केज कोर्टाने दिलेले आहेत। दुसरीकडे सर्व आरोपींना प्रोडक्शन वॉरंट इश्यू करून कोर्टामध्ये हजर करण्याची सूचना सुद्धा केज कोर्टाने दिलेल्या आहेत। कारण आरोपपत्र दाखल केल्यानंतर आरोपींना अद्याप कोर्टामध्ये हजर करण्यात आलेलं नाही आणि त्यामुळे ही चार्जशीट दाखल केल्यामुळे केज कोर्टानं सर्व आरोपींना प्रोडक्शन वॉरंट इश्यू करून बीडचं जे काही कारागृह आहे तिथे हे सगळे आरोपी आहेत त्या सर्व आरोपींना कोर्टात हजर करण्याच्या सूचना सुद्धा दिलेल्या आहेत। मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये ही पहिली आणि मोठी अपडेट जामिनाची म्हणावी लागेल। कारण सिद्धार्थ सोनावणेच्या विरोधामध्ये आरोपपत्रामधून त्याला वगळल्यानंतर केज कोर्टानं त्याच्या विरोधात नसलेल्या पुराव्यांचा विचार करून त्याला 25,000च्या जात मुचलक्यावरती सुटका करण्याचे आदेश जे आहेत ते दिलेले आहेत। त्यामुळे संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणामध्ये ही पहिली मोठी अपडेट म्हणावी लागेल। धन्यवाद कृष्णा या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।